नमस्कार. आपल्या सर्वांचं मी देखील मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीने परत एकदा मला तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहण्याची निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्याबद्दल नेतृत्वाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनतेचे आभार व्यक्त करतो. कारण शेवटी या 5 वर्षामध्ये केलेलं काम जनतेच्या मनामध्ये आहे आणि जे सर्वे केले जातात, कौल घेतला जातो, त्याच्या माध्यमातून मग पक्ष निर्णय घेत असतं. त्यामुळे सर्व सन्माननीय मतदार बंधू भगिनींचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले 5 वर्ष आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय विचारपूर्वक काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला बऱ्यापैकी यश मिळालं. या बाबतीत निश्चित समाधान आहे, पण ते समाधान पूर्ण नाही आहे. कारण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही सुरू जरी झाल्या असल्या तरी आपल्याला पूर्ण करायच्या. अजून काही नवीन विषय जे आहेत ते ताकदीने आपल्याला करून घ्यायचे आणि त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात काय करायचं या बाबतीतले आम्ही ठरवलं आहे. ते पुढच्या काळात आपल्यासमोर मांडू. परंतु गेल्या 5 वर्षात जो भरीव निधी आपल्या महायुती सरकारने उपलब्ध करून दिला, अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी दिली, निधी दिला आणि प्रकल्प आता सुरू देखील झालेले आहेत, काम त्याचं सुरू झालेलं आहे. त्याबद्दल महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या अनुषंगाने पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. डॉक्टर साहेबांनी केलेलं प्रचंड काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे पाऊस पडला की पाणी उपलब्ध होतं. एवढी मोठी साखर कारखानदारी जी आपल्या जिल्ह्यात आहे त्याच्या मागचं एकमेव कारण हेच आहे की डॉक्टर साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला की पाणी अडवण्याची सोय केली. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे देखील मला सांगायचं आहे की पाऊस काळ जेव्हा चांगला नसतो, दुष्काळी परिस्थिती असते, याचाही डॉक्टर साहेबांनी विचार केला होता. 2001 मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी आवर्जून हा विषय अतिशय आक्रमकपणे मांडला होता आणि मंजुरी मिळवून घेतली होती. आता 23 वर्षानंतर गतवर्षी 2023 मध्ये आपल्या महायुती सरकारने 11,700 कोटी रुपये मंजुरी दिली या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याला आणि ते काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे. आपल्याला कल्पना आहे की रामदऱ्यात पाणी डिसेंबरपर्यंत येणार आहे. पुढे ते डिस्ट्रीब्यूट करत तुळजापूर तालुका, लोहारा आणि उमरगा असं पाणी आपण ते देणार आहोत. दुसऱ्या मार्गाने भूमपरांडा, वाशी, त्याच्यानंतर कळंब आणि धाराशिवला देखील हे पाणी पोचवलं जाणार आहे, आपल्याला कल्पना आहे. तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी म्हटल्याप्रमाणे सुरू झाला आहे. त्याचा एक निर्णायक महत्त्वाचा टप्पा आता संपतोय, पण पुढचं काम बाकी आहे. तामळवाडीला आपण 370 एकरवरती नवीन MIDC घोषित केली आहे. त्याचं भूसंपादन आता सुरू झालं आहे आणि आपण ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये साधारण 150 सोलापूरमधले उद्योजक, छोटे आणि मध्यम उद्योजक जे आहेत ते तिथे गुंतवणूक करायला तयार आहेत आणि 70 ते 90 प्रत्येक युनिटमध्ये कामगार जे आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला ते तयार आहेत. म्हणजे एकट्या तामळवाडीमध्ये जे काम आता सुरू झालं आहे त्याच्या माध्यमातून 12,000 रोजगार निर्मितीचा आपलं उद्दिष्ट आहे. मी सांगितल्याप्रमाणे तिथे भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. कौलगावला आपण आपल्या देशातलं पहिलं स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क करतोय आणि हे MIDC करणार आहे. उदय सामंत साहेबांनी आपल्या उद्योग मंत्र्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना विधानसभेत त्याची घोषणा केली. ही टेक्निकल टेक्सटाईल पार्क जी आहे ती देशातली पहिली स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार आहे. तिथे देखील मोठी गुंतवणूक आणून आपल्याला रोजगार निर्मितीला स्कोप आहे. 24 कोटीच्या कामाची निविदा कौलगावच्या MIDC मध्ये आता निघालेली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये ती अंतिम होईल आणि आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात काम सुरू होईल. त्याच कौलगावच्या MIDC मध्ये 50 मेगावॉटचा सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प देखील सुरू झालेला आहे.
याच्या व्यतिरिक्त होर्टीला आपण साधारण 300 हेक्टर जागा सोलरसाठी शोधण्याची प्रक्रिया केली आहे. होर्टी ग्रामपंचायतीने ना हरकत दिले, त्याचं मोजणीचं काम देखील पुढच्या काही दिवसामध्ये सुरू होईल. नळदुर्गला आपण एक खाजगी MIDC करतोय. त्या खाजगी MIDCच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना नळदुर्ग शहराच्या जवळ आपण संधी उपलब्ध करून देणार आहोत उद्योग सुरू करण्याची. तर हे सर्व विषय जे आहेत ते उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरती भर देणारे आहेत. प्रत्येक विषयामध्ये निर्णायक पावलं उचलली गेली आहेत, आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला प्रत्यक्षात उद्योग आणून रोजगार निर्मिती करण्यामध्ये विशेष अडचण राहणार नाही. तामलवाडीची खासियत ही आहे की पश्चिम महाराष्ट्रातला उद्योजक जेव्हा धाराशिवमध्ये मराठवाड्यात गुंतवणूक करतो तेव्हा त्याला प्रचंड प्रमाणामध्ये सवलती मिळतात. त्यामुळे ते 150 उद्योजक जे आहेत ते आपल्या भागामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तिसरा मुद्दा आपल्यासमोर मांडण्यासारखा, ज्याच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगलं यश मिळालंय, ते म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर. या मंदिराच्या बाबतीत ठाकरे सरकार असताना आपण वारंवार विनंती केली होती की काही निधी द्या. निधी त्यांनी 1 रुपया दिला नाही. मग त्यानंतर मी वेगळा प्रयत्न केला की तुम्ही फक्त प्रस्ताव मान्य करून केंद्राकडे पाठवा, केंद्राकडनं आम्ही निधी उपलब्ध करून घेतो. मी तत्कालीन जे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे होते त्यांना वारंवार विनंती केली, मुख्यमंत्र्यांनाही केली, उद्धवजींना, परंतु शेवटपर्यंत त्यांनी आपला प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाच नाही आणि स्वतःही सरकार म्हणून 1ही रुपया दिला नाही. पण आपलं सरकार आल्यानंतर साधारण 1300 कोटीच्या प्रकल्पाला त्यांनी तत्वतः मान्यता दिली आणि आपल्याला माहिती आहे की आता 60 कोटीची कामं आपण सुरू केली आहेत. पैशाची तरतूद झालेली आहे. मंदिरच्या निधीमधनं आपण मंदिराचा जीर्णोद्धार, महाद्वार, लिफ्ट आणि कमान वगैरे हे कामं आता हाती घेतली आहेत आणि आपल्याला हे माहिती आहे की साधारण 2000 कोटीचा जो आपला आराखडा आहे तो आता HPC कडे मान्यतेसाठी गेलेला आहे. मंत्रिमंडळाची आधीच तत्वतः मान्यता असल्यामुळे आपल्या आचारसंहितेच्या नंतर तो विषय मार्गी लागेल. तिथे आपण रोजगार निर्मितीवरती तुळजापूरमध्ये भर दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त रेल्वेचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. असं ठरलं होतं की केंद्र 50% निधी देणार आणि राज्य सरकार 50%. ठाकरे सरकारने 1ही रुपया दिला नाही. आपण वारंवार मागणी केली. विधानसभेत मी हक्कभंग तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब साहेबांच्या विरोधात मांडला, तरी देखील त्यांनी रुपया दिला नाही. 2.5 वर्ष प्रकल्पाचं पूर्ण काम थांबलं होतं. पण आपलं सरकार, महायुती सरकार आल्यानंतर तातडीने 450 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले, प्रत्यक्षात निधी उपलब्ध केला आणि आता आपल्याला माहिती आहे की 1 टप्प्याचं काम सुरू देखील झालेलं आहे. असे अनेक विषय आहेत ज्याच्या बाबतीमध्ये आपण मोठे प्रकल्प हाती घेऊन त्यांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली आहे. एक प्रकल्प जो अशक्यप्राय वाटत होता तो म्हणजे 112 कोटी रुपयाच्या दुरुस्तीचा प्रकल्प. तो विषय आहे हा माकणी धरणाचा. लोअर तेरणा माकणी धरणातनं पाणी उचलून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी रुईभरपर्यंत आणलं होतं. आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या जवळजवळ 20 गावांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या बाबतीत देखील 112 कोटीच्या दुरुस्तीच्या प्रकल्पाला देखील आपण मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून घेतलेली आहे. तो विषय देखील आता महत्त्वाचा विषय, अनेक वर्ष बंद पडलेली योजना आता लवकरच टेंडरिंग होऊन तो विषय देखील आता पुढे मार्गी लागतोय. कुरनूर धरणाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की साधारण 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून पूर्ण कॅनल सिस्टम जी आहे ती आपण व्यवस्थित करून घेतोय, दुरुस्त करून घेतोय. असे अनेक विषय जे आहेत ते आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. यशस्वी प्रयत्न झालेला आहे. बसवसृष्टीचे 5 एकर जागा 5 कोटी रुपये, वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक तिथे आपण जो निर्णय घेतला आणि भूमिपूजन केलं ते साधारण 2.5 कोटी रुपये तिथे उपलब्ध केलेले आहेत. शादीखान्यासाठी नळदुर्गला आपण 2 कोटी उपलब्ध केले आहेत. तुळजापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा
स्मारकासाठी आपण जागा उपलब्ध करून घेतली, 1 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. तुळजापूरमध्येच अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा आणि 50 कोटीचं प्रशिक्षण केंद्र आपण इथे मंजूर करून घेतलंय. तर सांगण्याचा हेतू हा आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या योजना आपल्या भागामध्ये कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न केले, त्याला चांगलं यश मिळालंय आणि आता जे काही काम उरलंय ते पूर्ण करून इतर पुढचे टार्गेट्स जे आहेत ते आपल्याला अचीव करायचे. त्या अनुषंगाने आपलं नियोजन तर झालेलंच आहे, पण पुढच्या काळामध्ये विद्यापीठाचा विषय असेल, आपलं स्वतंत्र विद्यापीठाचा विषय असेल, हॉस्पिटलचे विषय असतील, ते नक्की पुढच्या काळामध्ये आपण घेणार आहोत. तर आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मला आपल्यापर्यंत हे 3 मुद्दे पोचवायचे होते. एक तर सन्माननीय मतदार बंधू भगिनींचे आभार मानायचे होते, भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे आभार मानायचे होते. मला परत एकदा विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल. मी गेल्या 5 वर्षामध्ये जे कामं करू शकलोय त्या बाबतीमध्ये आपल्याला काही माहिती द्यायची होती आपल्या माध्यमातून सन्माननीय जनतेपर्यंत, मतदार बंधू भगिनींपर्यंत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पुढच्या टप्प्यात आपल्याला जे काही करायचं आहे त्या बाबतीत देखील आम्ही एक जाहीरनामा म्हणा, वचननामा तर करूच, परंतु महत्त्वाचं म्हणजे आपण अतिशय मोठे महत्त्वाचे प्रकल्प आता हाती घेतले, त्याला सुरुवात देखील झालेली आहे आणि पुढच्या काळात, नजीकच्या काळात ते पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट राहणार आहे. आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावी ही विनंती आहे. म्हणजे आपण जे प्रकल्प करतोय ते अशक्यप्राय वाटतात, मोठे वाटतात. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. धाराशिव शहराला आपण उजनी धरणातनं पाणी आणायचं ठरवलं. लोक हसत होते, 115 किलोमीटरवरनं एवढ्या उंचीवरती पाणी कुठे आणतात का? तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही म्हटले, काय तर बनवाबनवी आहे म्हटले. मी साधारण तुम्हाला एक 8-10 वर्षापूर्वीचं सांगतोय. ती अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही खूप डिटेलमध्ये गेलो, तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी बोललो आणि आम्ही ठरवलं की करण्यासारखं आहे. त्याला मान्यता मिळवून घेतली आणि ते पाणी जे आहे ते आणण्याची सुरुवात कामाची केली. प्रचंड अडचणी आल्या, खूप आल्या, लोकांनी क्रिएट केलेल्या, सरकारशी संबंधित, निसर्गाशी संबंधित. पण शेवटी आम्ही टेक्निकल ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मात करून, कधी न केलेल्या गोष्टी करून ते पाणी ऐन उन्हाळ्यामध्ये धाराशिव शहरापर्यंत आणलं. पाणी जवळ आल्यानंतर विरोधक आपल्या आंदोलनाला वगैरे बसले होते, पण कधी पाणी जवळ आल्यानंतर प्रत्यक्षात आम्ही पाणी आणलं, तुम्हाला माहिती आहे ते. तर अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी योग्य आहेत खात्री करून आपण निश्चितपणे करतोच. म्हणजे दिवसा स्वप्न नक्की बघतो मी, पण ते स्वप्न साकार करण्याची हिंमत पण ठेवतो, तेवढी चिकाटी ठेवतो, तेवढा वेळही देतो. त्यामुळे आपल्याला जे आता तुळजापूर तालुक्यामध्ये, आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत, त्या काही उगाचच नाही आहे. अनेक सहकार्यांनी, अनेकांनी मदत केलेली आहे. त्याच्यामुळे हे सर्व मोठे प्रकल्प आता सुरू झालेले आहेत. मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत म्हणजे आपल्याला एंडपर्यंत न्यायचे. आता पाणी रामदऱ्यापर्यंत आलं, पुढे काय? पुढे पाणी न्यावं लागेल ना आपल्याला, आपल्या तालुक्यात फिरवायचंय आणि पुढे लोहारा आणि उमरग्याला न्यायचंय. रेल्वेचं काम सुरू झालं, पण पुढे आपल्याला पैसे आणून ते काम 30 महिन्यात संपवायचंय. आम्ही त्याच्या बाबतीमध्ये नियोजन केलंय. ज्या प्रकल्पाला ते 60 महिने म्हणत होते रेल्वेवाले, तो प्रकल्प आता आपण 30 महिन्यात करणार आहे. त्यांनी मान्य केलं. आपण काय केलं तर एका कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं नाही म्हटलं, 3 तुकडे करा आणि 3 कॉन्ट्रॅक्टर दिलं. 3 जण काम एकत्रित सुरू करतील. मग जे 60 महिन्यात होणार होतं 5 वर्षात, ते काम आता 30 महिन्यात होतं. म्हणजे असे सगळे विषय जे आहेत. आता आपलं स्वतंत्र आपण केंद्रीय विद्यापीठ धाराशिवला म्हणतोय आणि इथे स्किल्स युनिव्हर्सिटी म्हणतोय तुळजापूरमध्ये. एका लेवलपर्यंत विषय ऑलरेडी आलाय, पण आपल्याला पुढे न्यायचं आहे. तामळवाडीचं सुद्धा जे आहे, शेवटी उद्योजकांना आपल्याला आणावं लागणार आहे ना. कौडगावचंही प्रकल्प पुढे न्यावा लागणार आहे. सगळ्याची सुरुवात झाली आहे, निधी उपलब्ध झालाय, पण हे सगळे मोठे विषय आपल्याला लोकांना त्याचा योग्य न्याय मिळावा इथपर्यंत न्यायचे. मी मतदार बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत हेच पोहोचवतोय की एवढं सगळं आपण जे वेगवेगळे विषय करतोय ते करण्यामागचा हेतू काय? आपली गरज आहे. आपल्या भागामध्ये शाश्वत पाणी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, या दोन्ही गोष्टींवरती भर आपण जाणीवपूर्वक देतो. आपण उकलणार आहोत, एका एका दगडाला नंबरिंग करणार आहोत आणि मग परत जसं जुनं होतं
त्या पद्धतीने मंदिर आपण परत उभं करणार आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचा गाभा हे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करतोय आपण. याच्या व्यतिरिक्त मंदिराच्या शेजारची जागा मोठी करतोय आपण. आता ज्या ओहऱ्या आहेत त्या जरा मागे शिफ्ट करतोय, तिथली जागा मोकळी करून घेतोय. ते जे आपलं स्टेडियम टाईप हे ना पायऱ्या, ते सगळं आपण काढणार आहोत. आपण लिफ्टची सोय करणार आहोत, जेणेकरून वडीलधारी आणि दिव्यांगांना थेट लिफ्टचा वापर करता येईल. जीर्णोद्धार, आजूबाजूचं जी जागा आहे ती मोठी करणं, त्याच्यानंतर महाद्वाराचा विषय, लिफ्टचा विषय, असे मेन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि सांगितलेलं आपली एक कमान, मोठी कमान छत्रपती शिवाजी महाराज चौकात.